पंचायत समितीची आता निवडणुका चालू झालेल्या आहेत. आपण पंचायत समितीसाठी उमेदवार आहात. कशा पद्धतीचं वातावरण आहे, काय विकासाचा अजेंडा घेऊन आपण लोकांसमोर जातात? सर्वप्रथम तर असं आहे की जे काही विकास आहे ते आपल्या आदरणीय पवारसाहेबांनी केलेला आहे. पवारसाहेबांचा अजेंडा घेऊनच आपल्याला जनतेसमोर जायचं आहे. आणि महत्त्वाचं असं आहे की मी उमेदवार पंचायत समिती हसेगाव गणमधून आहे आणि पूनमताई लोदगा गटातून आहे. तर एक सांगायचे जनतेला की जे भारतीय जनता पार्टीचं काम आहे, भारतीय जनता पार्टीचं जे काम आहे तर ते विकासाचं आहे आणि झेंडा पण विकासाचा आहे. काही असं म्हणजे राजकारण नाही ना त्याच्यात, काय नाही, जे काय आहे ते समाजकारण आहे. त्यासाठी आम्ही हा अजेंडा घेऊन पुढे जातो. काय अजेंडा विकासाची काय कामं करणार तुम्ही? सर, विकासाचं तर काम पहिल्यापासून चालूच आहे. प्रत्येक गावात रस्ते आहेत, नाल्या आहेत, पुन्हा काही समाज मंदिर बांधलेले आहेत. शेतरस्त्याचं काम आहे साहेबांचं. साहेबांचं तर शेतरस्त्यांचं जनक मानते. त्यामुळं जे काही काम चालू आहे त्याला साथ द्यायची आहे आणि जनता पण साथ देणार आहे आणि दोन्ही उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करणार आहे. त्याचे जे योजना आहेत आपल्यासमोर की जे त्यात असतील, जे एक विहिरीची योजना आहे, घरकुलाची आहे, जे काय आता आमच्या 400 काहीतरी घरकुल मंजूर आहेत, जे काय आपल्या नागरिकांना अडचणार आहेत प्रशासक असल्यामुळं, त्याच्यामुळे जे आम्ही जनतेसमोर जात आहे. जिल्हा परिषद उमेदवार पण आमचाच येणार आहे निवडून आणि पंचायत समिती पण भारतीय जनता पार्टीचाच येणार आहे. जी काय आमची साखळी तयार होणार आहे ती आम्ही प्रत्येक नागरिकांच्या घरापर्यंत जाणार आहोत आणि कुठलाही अडचण येणार नाही ना, कुठला हप्ता थांबणार नाही, विहिरीचं कुठलं बिल रुकणार नाही. शेततळे तर सगळ्यांना शेततळे पण मिळणार आहेत. यासाठी आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. जनतेचा तर असा उत्साह आहे की आमच्या दोघांचाही विजय हा भरघोस मताने निश्चित आहे. कसा आहे सारोळ्यामध्ये, काय आहे, काय झालं, काही काम झालेत का? आता काय कामं झाली? काय कोण टोपलंभर मुरुम टाका नव्हतं. सारे रस्ते, सारे सडका आणि तमाम झाल्या. शेतकऱ्याच्या तिकडल्या रानावाच्या इकडल्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे का? होय. दररोज असं पाणी म्हणून कवाच मागावं म्हणून असं पक्कून म्हणायचं नाही. हां, सरकारच्या काही योजना आल्यात की नाही गावापर्यंत? आल्यात हां, येतात. पगारी सुरू आहेत का मामा? हां, आहेत. घरकुल ती मिळाले तर? हां, मिळेल. बर. आता उमेदवार उभा टाकलेत आपल्याकडं ताई होय की मुक्ताप्पा, कसं आहे मग? चांगलं आहे. काय अपेक्षित आहे त्यांच्या काळामध्ये, काय अपेक्षित आहे आपल्याला गावाच्या विकासासाठी? काय काय करणं अपेक्षित आहे आणखी? म्हणजे आता काहीच राहिलं नाही. कुठं टोपलंभर मुरुम टाकायचा सुद्धा राहिलं. हां, सरकारची योजना, सरकारच्या योजना काय आता ते शेततळं. काही घरकुलं, काही शेततळे, काही कुंकला रोड फेड असलंच ना. आता काय शेत रस्ते. हां, शेत रस्ते. मग कुणाला निवडून देणार मग तुम्ही आता? कमळाच्या फुलाला. बर. हां, आता लोदगा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची तयारी चालू आहे. लोदगा आपल्या गावातल्या कशा पद्धतीची परिस्थिती आहे, काय अपेक्षित आहे आपल्याला? आमच्या गावामध्ये सध्या परिस्थिती पाहायला गेली तरी भाजपसाठी आमच्या गावात वातावरण खूप पोषक आहे. कारण आमच्या गावासाठी आपले माननीय जे आमदार आहेत अभिमन्यू पवार साहेब, त्यांनी गावासाठी खूप काही योजना राबवलेल्या आहेत. आणखी आमच्या गावकऱ्याकडून बऱ्याच काही अशा अपेक्षा आहेत त्यांच्याकडून की त्यांनी आमच्या गावासाठी मंदिराचे सुशोभीकरण राहिलेले आहेत, ते मंदिराचे सुशोभीकरण करावे. परत पुन्हा गावासाठी जे काय स्वच्छतेची वगैरे मोहीम अशा पद्धतीने राबवावी. त्यांनी सांगायला गेलं तर त्यांनी भरपूर काही योजना दिल्यात. आमच्या गावामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये बघायला गेलं तर रोड नव्हती व्यवस्थित. आज जे आपण आलात बघितलात गावामध्ये, तुम्ही फिरून बघू शकता की प्रत्येक गल्लीमध्ये वगैरे सिमेंट रस्ते झालेले आहेत. जे काय रस्ते स्थगित राहिलेले आहेत असे रस्ते वगैरे त्यांनी लवकरात लवकर त्या रस्त्यांना मंजुरी द्यावी. तिथं जिथं काय पाहायला गेलं तर वरच्या वस्तीवर रस्त्याचे थोडेसे कामं झालेले नाही, तिथं थोडेफार रस्ते वगैरे करावेत. किंवा आमच्या गावामध्ये कसं हे जुनं गाव आहे, ह्या जुन्या गावामध्ये खूप म्हणजे जुने घरं वगैरे आहेत. तिथं थोडंसं आयचणीचं वगैरे थोडं साम्राज्य जास्त आहे, सरपंच वगैरे जास्त प्रमाणामध्ये इथं आयचणी वगैरे आहेत. तरी थोडंफार आम्हाला सहकार्य झालं तरी ह्या जुन्या गावाचं काय पुनर्वसन त्यांना करता येते का, त्यांनी त्याच्यासाठी थोडा प्रयत्न करावा आणि थोडंसं जे आयचण वगैरे आहे तिथून थोडंसं आम्हाला मुक्तता द्यावी, एवढी आमची अपेक्षा आहे. सारोळा गावात पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतेची काय व्यवस्था आहे का? पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. प्रत्येकाच्या घरी नळ आहे. घराला प्रत्येकाच्या 4 दिवसाला 2 दिवसाला पाणी येते डेली कंटिन्यूमध्ये. स्वच्छतेचं कसं आहे? ग्रामपंचायतचे फिल्टर, आरो फिल्टर आहे किंवा असं जागोजागी टाक्याची व्यवस्था आहे केलेली पाण्यासाठी, तिथून पण पाणी वगैरे भरू शकतात. स्वच्छतेसंदर्भात पाहायला गेलं तरी तर नालीची वगैरे थोडीशी व्यवस्था नाही आहे. रस्ते आहेत पण नाली नाही तर रस्त्याला, तर नाली वगैरे थोडंसं अपेक्षित आहे, नाली वगैरे व्हावी. कशा पद्धतीचा विकास अपेक्षित आहे आपल्याला सारोळा मतदारसंघात? आता आपण पाहायला गेलं तर आजकाल जसं सिटी टाईप विकास होतो, जसं सिटीमध्ये वगैरे विकास होतो त्या टाईपचा विकास झाला तरी आम्हाला आनंदच आहे आमच्या गावासाठी.
गणपती भोसले मी सारवा गावचा रहिवासी आहे. तर जिल्हा परिषदला आमच्याकडे पूनमताई संतोषप्पा मुक्ता हे जिल्हा परिषदेसाठी उमेदवार आहेत आणि पंचायत समितीसाठी कल्पना कांबळे आणि विलास संजय शिवाजी साळुंके हे हर्षवर्धनातून उमेदवारी भरलेली आहे त्यांनी. तर पहिल्याच्या पंचवार्षिकमध्ये पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदमार्फत काही योजना आम्हाला ग्रामीण भागापर्यंत माहिती झालेली नाही. तर आमची अपेक्षा आहे की असं हे तर उमेदवार आम्हाला पुढे चालून जिल्हा परिषद केंद्र शासनाच्या योजना सगळ्या गावागावापर्यंत पोहोचतील आणि आपल्या गटाचा विकास करतील ही अशी अपेक्षा आहे. सध्या तर शेतकऱ्यांच्या काही योजना आहेत शेतकऱ्यांच्या योजना झाल्या, पुन्हा गोट्याच्या संदर्भात झालं, शिवराच्या संदर्भात झालं, अशा अजून बरेच काही कामं प्रलंबित आहेत आमच्या गावातली. पुन्हा घरकुलचे आहेत, बरेच काही कामं प्रलंबित आहेत. तर हे पूर्ण करतील अशी इच्छा आहे आमची. सध्या तर कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे सध्या तर वातावरण असं BJPसाठी पोषक आहे आमच्या गावातून. होता तेवढी भरघोस मताने आम्ही दोन्ही उमेदवाराला निवडून देऊ.